इनो सोड्याचा अजिबात वापर न करता पावसाळ्यात सुद्धा अगदी मस्त असं इडलीचं पीठ कसं आंबवायचं ह्याच्या सिक्रेट टिप्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या बघा, अगदी पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत कापसासारख्या साऊथ इंडियन पद्धतीने इडल्या कशा बनवायच्या ह्याच्या सर्व सिक्रेट टिप्स आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अशा मऊसूत आणि जाळीदार इडल्या होण्यासाठी काय करायचं, त्याचप्रमाणे ह्या इडल्या थंड झाल्यावर सुद्धा अगदी दिवसभर मऊ राहण्यासाठी देखील काय करायचं ह्याच्या सर्व टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या इतक्या मऊसूत जाळीदार इडल्यांसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला एक मस्त अशी नारळाची चटणी सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग फार वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. साऊथ पद्धतीने इडली बनवण्यासाठी सर्वात आधी आपण डाळ तांदळाचं प्रमाण बघूया, जेणेकरून इडल्या जाळीदार आणि मऊसूत होतील. त्याचप्रमाणे थंड झाल्यावर सुद्धा अगदी दिवसभर मऊसूत राहतील. त्यासाठी एका बाउलमध्ये घरातल्याच एका छोट्या पेल्याचा वापर करून मी 3 पेले भरून इडलीचा तांदूळ घेणार आहे. तांदूळ घेताना तो अगदी पेला पूर्ण वरपर्यंत भरलेला असं प्रमाण घ्यायचं. जरी 3 पेले घेतले तरी अगदी पूर्ण वरपर्यंत काठोकाठ भरून आपल्याला ते प्रमाण घ्यायचं आहे. मी इथे साऊथ इंडियन लोक जे इडलीचा तांदूळ वापरतात तोच तांदूळ वापरला आहे. तुम्ही उकडे तांदूळ सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे उकडे तांदूळ देखील नसेल तर कोणतेही जाड तांदूळ आणि जुने तांदूळ वापरावे. अजिबात नवीन तांदळाचा वापर करायचा नाही. हे इडलीचे तांदूळ बघा असे असतात, जाड, फुगीर आणि असे गोल गरगरीत तांदूळ असतात. साऊथ इंडियन लोक इडली बनवण्यासाठी याच तांदळाचा वापर करतात, त्यामुळे ह्याच तांदळाचा वापर मी आज केला आहे. आता इथे मी दुसरं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये त्याच पेल्याने 1 पेला भरून आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. इथे बघा, मी अख्खी उडदाची साल नसलेली डाळ घेतली आहे. साऊथ इंडियन लोकांमध्ये ही अशी अख्खी उडदाची डाळ इडली करताना वापरली जाते. तुमच्याकडे जर अशी अख्खी उडदाची डाळ किंवा तुम्हाला नाही भेटली तर आपली जी अर्धी उडदाची डाळ असते ती घेतली तरी चालेल. पण 1 पेला भरून घ्यायची, 1 पेल्याच्या सुद्धा थोडीशी खाली भरून घ्यायची. या उडीद डाळीला गोटा उडीद डाळ सुद्धा म्हटलं जातं. जेवढी उडीद डाळ आपण कमी घेऊ तेवढी आपली इडली हलकी आणि मऊ बनते, शिवाय दिवसभर सुद्धा मऊसूत राहते. त्याचप्रमाणे इडल्या आपल्या अजिबात वातड होत नाही. आता ही उडदाची डाळ आपल्याला एका पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. उडदाची डाळ धुताना सुद्धा पहा, मी अशी धुते आहे. फार चोळून धुवायचे नाही, हलक्या हाताने आपल्याला फक्त अशी धुवून घ्यायची आहे आणि एकाच पाण्याने धुवून घ्यायची आहे. आता आपल्याला तांदूळ सुद्धा धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ धुताना मात्र आपल्याला चांगले चोळून धुवायचे आहेत. जोपर्यंत तांदळावरचा हा जो पांढरा पाणी निघत नाही, अगदी तांदळावर पूर्ण पारदर्शक पाणी येत नाही, तोपर्यंत आपल्याला चांगले 3 ते 4 वेळा हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ चांगले धुतल्यामुळे त्यामधला स्टार्च कमी झाल्यामुळे आपल्या इडल्या ह्या मस्त पांढऱ्या शुभ्र मऊ आणि जाळीदार बनतात. त्याशिवाय हलक्या सुद्धा इडल्या होतात आणि चिकट इडल्या होत नाहीत. त्यामुळे तांदूळ असे चांगले आपल्याला 4 ते 5 पाण्याने चोळून धुवायचे आहेत. आता धुतलेल्या उडीद डाळीमध्ये अर्धा चमचा भरून मेथी दाणे घालायचे आहेत. असे मेथी दाणे घातल्यामुळे आपलं इडलीचं पीठ चांगलं आंबलं जातं. आता आपल्याला धुतलेल्या तांदळामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे. इथे तांदूळ बघा, मगाशी किती पांढरं पाणी निघत होतं आणि आता बघा असे पारदर्शक होईपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. आता हे पाणी असं भरपूर तांदळामध्ये घालून आपल्याला हे भिजत घालायचं आहे. त्याचप्रमाणे उडीद डाळीमध्ये मात्र आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे, कारण उडीद डाळीतलं पाणी आपण इडली वाटताना जे बॅटर तयार करू त्यासाठी वापर करणार आहोत. आता आपल्याला हे तांदूळ आणि डाळ झाकण लावून 5 तास असेच भिजवत ठेवायचे आहेत. कोणत्याही एका उबदार जागी तुम्ही हे ठेवू शकता. इथे 5 तास झाले आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. पहा कसे तांदूळ छान फुलून आले आहेत आणि उडीद डाळ आणि मेथी दाणे सुद्धा छान असे भिजले गेले आहेत. आता हे आपण लगेचच वाटून घेऊया. त्याआधी या तांदळामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि उडीद डाळीमधलं पाणी एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे, कारण ह्याचाच वापर आपल्याला इडली बॅटर करण्यासाठी लागणार आहे. आता इथे मी आणखी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये
1 पेला भरून जाड आपले जे कांदे पोह्याचे पोहे असतात ते घालणार आहे. ज्या पेल्याने आपण डाळ तांदूळ मोजलेले त्याच पेल्याचा वापर करायचा आहे. आता हे पोहेसुद्धा आपल्याला एका पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ आपल्याला हे भिजवत बाजूला ठेवायचे आहेत. पोहे इडलीच्या बॅटरमध्ये घातल्यामुळे आपल्या इडल्या हलक्या व्हायला मदत होते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले उडीद डाळ आणि मेथी दाणे आपल्याला घालायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला छान असे मिक्सरला ह्याची गुळगुळीत पेस्ट करायची आहे. इथे मी उडदाची डाळ चांगली अशी गुळगुळीत वाटून घेतली आहे आणि ती एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. उडदाची डाळ वाटताना अजिबात ती रवाळ ठेवायची नाही, तर त्याचं टेक्स्चर हे असं मस्त गुळगुळीत झालं पाहिजे. हे बघा मी तुम्हाला इथे बोटावर दाखवते आहे, असं मस्त ह्याची पेस्ट झाली पाहिजे. आता आपल्याला भिजवलेले तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. त्यासाठी तांदळामधलं मी पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आणि ह्यामधले भिजवलेले अर्धे तांदूळ या मिक्सरमध्ये घालणार आहे. सोबतच भिजवलेले पोहे आहेत त्यामधले अर्धे पोहे घालून हे तांदूळ मी वाटून घेणार आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला उडीद डाळीचंच भिजवलेलं पाणी घालायचं आहे आणि छान याची आपल्याला रवाळ पेस्ट करायची आहे. इथे मी तांदूळ आणि पोहे मिक्सरला छान असे रवाळ फिरवून घेतले आहेत. आता ते वाटलेल्या उडीद डाळीमध्ये आपल्याला घालायचे आहेत. इथे मी तांदूळ आणि पोहे कसे वाटले हे तुम्हाला दाखवते. इथे बोटावर बघा अगदी थोडंसं रवाळ असं टेक्स्चर आलं पाहिजे, असे दरदरीत आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने उरलेले तांदूळ आणि पोहे सुद्धा मी थोड्याशा पाण्यासोबत वाटून ह्यामध्ये मिक्स करणार आहे आणि मिक्सरला जे बॅटर लागलेलं आहे त्यामध्येच भिजवलेलं उडदाचं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घेणार आहे. आता एका पळीच्या मदतीने उडीद डाळ, तांदूळ आणि पोह्याचं मिश्रण आपल्याला असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण फार घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. त्यामुळे ह्यामध्ये जे मिक्सरला उडीद डाळीचं पाणी मी फिरवून घेतलेलं आहे ते ह्यामध्ये घालणार आहे आणि कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. इडलीचं बॅटर बनवताना त्याचं योग्य प्रमाण आणि बॅटरची कन्सिस्टन्सी देखील तितकीच महत्त्वाची आहे. खूप जास्त घट्ट बॅटर असेल तर इडल्या या कडक होतात आणि खूप जास्त पातळसर बॅटर झालं तर पीठ छान फुलून येत नाही आणि इडल्या या बसल्या जातात, छान त्या फुगल्या जात नाही. त्यामुळे इडलीची बॅटरची कन्सिस्टन्सी योग्य असली पाहिजे. हे बघा असं मिक्स करून घेतलं आहे आणि पळीवरून असं लगेचच पडलं पाहिजे. फार जास्त घट्ट नाही, फार जास्त पातळ नाही. तुम्हाला अशी मी पळीवर एक रेषसुद्धा ओढून दाखवते, त्यामधून तुम्ही सुद्धा चेक करू शकता. असं दोन मिश्रण एकमेकांमध्ये मिसळत नाही म्हणजे ही आपली कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे. आता व्यवस्थित हे बॅटर आपल्याला चांगलं 3 ते 4 मिनटं पळीने फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्यावर बुडबुडे येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. इडलीचं बॅटर असं व्यवस्थित मिक्स करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे इडल्या आपल्या हलक्या होतात आणि ह्यावर जोपर्यंत बुडबुडे येत नाही तोपर्यंत फेटल्यामुळे इडलीचं पीठ छान आपलं फुलून येतं. इथे बघा मी 3-4 मिनटं छान असं पळीने फेटून घेतलं आहे आणि तुम्हाला ह्याच्यावर बुडबुडे दिसत असतील. हे बघा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. छान असे बुडबुडे आले पाहिजे मिश्रणावर, म्हणजे 100% आपलं इडलीचं पीठ छान वर येतं आणि छान आंबलं जातं. एकदा असं चांगलं फेटून झालं की आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि पावसाळ्यामध्ये पीठ चांगलं आंबून येण्यासाठी कोणती ट्रिक करायची आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे. आता इथे मी इडलीचं बॅटरच्या पातेल्यापेक्षा थोडं मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये तळाला असं थोडंसं गरम पाणी करून घेतलं आहे. आता ह्यामध्ये हे बॅटरचा जो पातेला आहे तो ठेवायचा आहे. पावसाळ्यामध्ये फार उष्ण वातावरण नसतं, त्यामुळे इडलीचं पीठ लवकर आंबलं जात नाही आणि छान असं ते फुलून येत नाही. त्यामुळे इडलीचं बॅटरचं भांडं त्या पातेल्यात बसेल अशा रीतीने पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आणि इडलीच्या बॅटरच्या पातेल्याला तळाला पाणी लागेल गरम अशा रीतीने ते आपल्याला ठेवायचं आहे आणि ह्यावर एखादं उबदार कपडा किंवा एखादी शाल अशी चारी बाजूने आपल्याला अंथरून ठेवायचे आहे आणि हे आपल्याला असंच झाकून ओट्यावर किंवा एखाद्या उबदार जागी 10 ते 12 तास आपल्याला आंबवत ठेवायचं आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आंबवण्यासाठी थोडासा वेळ लागतो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 6 ते 7 तास पुरे होतो. त्यामुळे रात्रभर आपल्याला हे असंच झाकून आंबवत ठेवायचं आहे. इथे सकाळ झाली आहे आणि सकाळी मी तुम्हाला हे बॅटर उघडून दाखवते. इथे शाल पहिले मी काढून घेते आहे आणि यावरचं झाकण बघूया काढून कसं बॅटर फुलून आलं आहे. हे बघा छान असं पीठ आंबून आलं आहे. एका पळीने सुद्धा मी हे तुम्हाला पीठ दाखवते. हे बघा किती मस्त आंबलं गेलं आहे, मस्त अशी जाळी सुटली आहे, छान असं फुगून वर आलं आहे. असं बॅटर झालं म्हणजे आपल्या इडल्या 100%
मस्त जाळीदार आणि हलक्या होतात. आता हे अगदी हलक्या हाताने पळीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. फार जोरात करायचं नाही. ह्यामध्ये जो गॅस निर्माण होतो तो आपल्याला मोडायचा नाही आहे. आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने मीठ ह्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्याच्या लगेचच आपण इडल्या बनवायला घेऊयात. इथे मी आणखी एक महत्त्वाची टिप देईन, ते म्हणजे इडलीचं बॅटर बनवताना शक्यतो छोट्या पेल्याचा किंवा वाटीचा वापर करायचा. कारण ह्याच्या भरपूर इडल्या तयार होतात. मी जे मिश्रण सांगितलं आहे त्यामध्ये साधारण 30 इडल्या तयार होतात मध्यम आकाराच्या. त्यामुळे कुटुंबामध्ये किती माणसं आहेत त्यानुसार तुम्ही प्रमाण ठरवायचं आहे. उरलेलं बॅटर फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा कधीही ताज्या इडल्या खाल्लेल्या चांगल्या. त्यामुळे शक्यतो छोट्या पेल्याचा किंवा वाटीचा वापर करावा. आता इथे मी इडलीचे पात्र घेतले आहेत आणि त्याला थोडंसं ब्रशने तेल लावून घेणार आहे. म्हणजे इडल्या आपल्या चिकटणार नाहीत, सहज त्या मोकळ्या होतील. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं इडलीचं बॅटर घालायचं आहे. फार घालायचं नाही, अगदी एक मोठी पळी किंवा एक मोठा चमचा एवढंच. कारण फार जास्त तुम्ही ह्यामध्ये इडलीचं पीठ घातलं तर इडल्या या फुगल्या जातात शिजल्यावर आणि मग त्या एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे फार भरायचं नाही इडलीचं पात्र, थोडं थोडं बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे मी सर्व इडलीचे बॅटर भरून घेतलं आहे आणि तरीसुद्धा बघा किती बॅटर उरलं आहे. त्यामुळे एकाच वेळेस माझ्या इथे 16 इडल्या तयार होतात. म्हणून सुरुवातीलाच मी म्हटलंय छोटा पेल्याचा किंवा वाटीचा वापर करावा. आता इडल्या शिजवून घेऊया. त्यासाठी इडली पात्रात मी छान खळखळून पाणी उकळवून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक एक इडलीचं पात्र ठेवणार आहे. मी पहिलं इडलीचं पात्र यामध्ये ठेवलं आहे. आता त्यावर दुसरं इडलीचं पात्र ठेवताना कोणती काळजी घ्यायची ती लक्षात घ्या. इडलीच्या खालच्या पात्राला अशी तुम्हाला 3 होल दिसत असतील, छिद्र. त्यावर दुसऱ्या इडली येईल अशा रीतीने आपल्याला ठेवायचं आहे. छिद्रावर छिद्र कधीच ठेवायचं नाही. छिद्राच्या वर दुसरी इडली येईल अशा रीतीने आपल्याला ठेवायचं आहे. कधी कधी काय होतं, इडली आपली वरची तर चांगली शिजली जाते, पण खालच्या इडलीवर पाणी पडलं जातं किंवा इडल्या छान फुलल्या जात नाही. तर त्यासाठी असं आपल्याला छिद्रावर वरची इडली येईल अशा रीतीने पात्र ठेवायचं आहे. म्हणजे सर्व इडल्या अजिबात पाणी न पडता व्यवस्थित वाफल्या जातात. आता या इडल्या आपल्याला मध्यम आचेवर 10 ते 12 मिनटं वाफवायच्या आहेत. त्यापेक्षा जास्त इडल्या वाफवायच्या नाहीत, कारण जास्त इडल्या वाफवल्यामुळे इडल्या या कडक आणि वातड होतात. इडल्या वाफवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 10 ते 12 मिनिटात आपल्या इडल्या तयार होतात. इडल्या आपल्या शिजतायत तोपर्यंत पटकन एक नारळाची चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भरून ओलं खोवलेलं मी खोबरं घातलं आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तिखटानुसार घालायच्या आहेत. त्यामध्येच मी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालणार आहे. 2 चमचे भरून भाजकी चणा डाळ घालायचे. यामुळे स्वाद सुद्धा येतो आणि घट्ट चटणी सुद्धा होते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून घट्ट किंवा पातळ तुम्हाला लागेल तशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि ही चटणी आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यावर मी एक फोडणी देणार आहे. त्यासाठी कडल्यामध्ये 1 चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये पाव चमचा भरून उडदाची डाळ आपल्याला छान सोनेरी रंगावर परतवून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची आहे. छान तडतडली की यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि अगदी छोटा पाव चमचा भरून हिंग घालायचा आहे आणि छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि फोडणी लगेचच आपल्याला या चटणीवर ओतून घ्यायची आहे. इथे आपली मस्त आणि झटपट नारळाची चटणी सुद्धा तयार आहे इडली सोबत खाण्यासाठी. इथे चटणी होईपर्यंत आपली 10 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया इडल्या आपल्या वाफल्या आहेत की नाही. त्यासाठी एक सुरी घ्यायची आणि अशी मधोमध इडलीच्या घालून बघायची. छान अशी सुरी स्वच्छ बाहेर येते म्हणजे इडल्या आपल्या वाफल्या गेल्या आहेत. आता ह्या इडल्या मी तुम्हाला काढून दाखवते. वरची प्लेट काढून दाखवते आणि खालच्या इडल्या बघा अगदी तशाच मस्त फुगल्या गेल्यात. अजिबात कोणत्याही इडलीवर पाणी पडलं नाहीये. इडल्या वाफवल्यावर सुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायच्या आहेत, कारण इडलीचं पात्रामध्ये अशाच इडल्या ठेवल्या त्या आणखी त्या वाफेवर वाफल्या जातात आणि तरीसुद्धा त्या कडक होऊ शकतात. त्यामुळे ही सुद्धा टीप एक नक्की लक्षात ठेवा. इडल्या एकदा वाफवून झाल्या की ह्या हलक्याशा थंड करायच्या आणि त्यानंतरच आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत. इथे 2 मिनिटांनंतर इडल्या हलक्याशा थंड झाल्या आहेत आणि 1 चमचा मी इथे घेतला आहे आणि चमच्याच्या उलट दिशेने आपल्याला ही इडल्या काढून घ्यायच्या आहेत. पहा किती सहज इडल्या सुटल्या जातात आणि आपण तेलसुद्धा लावलेलं, त्यामुळे अजिबात इडली आपल्या पात्राला चिकटत नाही.
इथे मी सर्व इडल्या अशा काढून घेतल्या आहेत. ह्या बघा किती मस्त आणि पांढऱ्या शुभ्र आणि तितक्याच जाळीदार हलक्या झाल्या आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. ह्यातली एक इडली मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. किती पहा, मस्त मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखी झाली आहे. टेक्स्चर बघा आणि जाळी सुद्धा बघा किती मस्त सुटली आहे. तोडून सुद्धा मी तुम्हाला इडली दाखवते. आतून सुद्धा बघा किती मस्त आणि जाळीदार इडल्या तयार झाल्या आहे. नक्की करून बघा मी सांगितलेल्या टिप्स वापरून आणि कशा झाल्या ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.